मेनो नमस्कार, मी नम्रता कदम. पुढे काळच्या आपल्या आजच्या नवीन भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय ना आपला खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, तो विषय ना जनरली समाजात फार बोलला जात नाही. त्याबद्दल खूप जास्त गैरसमज पण आहेत. आणि आपला आजचा विषय आहे मेनोपॉज. मेनोपॉजमध्ये बायकांच्या शरीरांमध्ये किंवा त्यांच्या मानसिक तणावामध्ये खूप बदल होत असतो. आणि त्या बदलावाला बऱ्याच बायका जाऊ दे ना, हे नेहमीचंच आहे, असं म्हणून दुर्लक्ष सुद्धा करत असतात. अनेक प्रश्न पडलेले असतात त्यांना. म्हणजे नेमकं मेनोपॉज म्हणजे काय? मेनोपॉज झाल्यावर काय होतं? कशा पद्धतीने आम्ही त्यांना हँडल करायला हवं? असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर रुपाली धारवाडकर. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. डॉक्टर, आपला आजचा विषय आहे मेनोपॉज आलाय, पुढे काय? येस, इट्स अ व्हेरी नाईस खूप सुंदर विषय तुम्ही निवडलेला आहे. आणि मेनोपॉज आपण बघितलं तर इट्स बिकम व्हेरी आधी सुरुवातीच्या रुरल एरियाजमध्ये तू बघितलंस तर कोणाला काही जास्ती सिम्पटम्स नसतात, काही नसतात. बट वी आर प्रॅक्टिसिंग इन अन अर्बन एरिया. आणि अर्बन एरियामध्ये हल्ली खूप स्त्रिया येत आहेत आमच्याकडे अँड दे आर हॅव्हिंग अ लॉट अँड लॉट्स ऑफ कंप्लेंट्स. सो व्हॉट इज एक्झॅक्टली मेनोपॉज म्हणजे काय? मराठीत म्हटलं तर त्याला रजोनिवृत्ती असं म्हणतात. सो 12 months हॅव पास्ड अँड द फिमेल स्टॉप्स हर पिरियड्स कम्प्लिटली. ह्याला मेनोपॉज म्हणतात. दिस इज कॉल्ड एज मेनोपॉज. आणि नॉर्मली मेनोपॉज आपण बघितलं तर एक 45 to 50 इयर्समध्ये ते फिमेल्सना दिसून येतं. अच्छा. पण म्हणजे असं काही स्पेसिफिक असतं का, की 45 मध्येच आला पाहिजे मेनोपॉज? समजा तो नाही आला तर मग आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही, इट इज कालावधी त्याचा असा आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. काही काही बायकांना 45 वर येतो, काही काही बायकांना 48, काही काही बायकांना 51. सो रेग्युलराइज म्हणजे तो नॉर्मल मेनोपॉज जर म्हणशील, एक ॲव्हरेज धरलं तर 51 इयर्स ऑफ एज असं US अकॅडमीमध्ये सांगितलेलं आहे की दिस इज अ एज फॉर मेनोपॉज. सो बट 45 to 55 इयर्स एज ग्रुपमध्ये साधारणतः सगळ्या स्त्रियांना मेनोपॉज येऊन जातो. बऱ्याच जणांना असं वाटतं, की मेनोपॉज आलं म्हणजे बरंच आहे ना, आपले पिरियड्स थांबतील, पिरियड्सची कटकट थांबेल. पण खरंच ती कटकट थांबते का? ॲब्सोल्युटली नॉट. इन फॅक्ट मेनोपॉजच्या आधीचा काळ फिमेल्स एन्जॉय लाईफ बिकॉज दे हॅव द इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन्स जे त्यांच्या अंडाशयातनं निर्माण होतात आणि दे ब्रिंग द यूथ इन अ फिमेल. आणि हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जर बॉडीमधनं कमी झाले तर डेफिनेटली त्या वुमेनला त्रास होणारच होणार. आता काही फिमेल्सना त्रास जास्ती असतो, काही फिमेल्सना त्रास कमी असतो. पण मोर ऑर लेस दे हॅव टू गो थ्रू द फेज. दिस इज अ ट्रान्झिशन फेज ऑफ मेनोपॉज. आणि त्यांना आनंददायक ह्यासाठी वाटतं की दे आर फ्री, की सर पिरियड्स बंद झाले, चल आता आय डोंट हॅव टू थिंक अबाउट कॉन्ट्रासेप्शन वेन आय एम प्लॅनिंग. म्हणजे मला मूल होण्याचं वगैरे दोज थिंग्स शी डझंट हॅव टू थिंक अबाउट. बट मेनोपॉजमुळे जे होणारे त्रास आहेत त्याच्या सामोरे तर तिला जावंच लागणार. पण मेनोपॉजमुळे असे नेमके कुठले त्रास होतात? सी, मेनोपॉज इज अ ट्रान्झिशन फेज. त्यामुळे त्या फिमेलला मेंटल एज वेल एज फिजिकल शी हॅज टू फेस बोथ. आणि मी साधारणतः माझ्या प्रॅक्टिसमध्ये हे बघितलं की फिजिकलपेक्षा मेंटल प्रॉब्लेम्स पेशंट्सना खूप जास्त होतात. सो तुम्ही साधारणपणे बघितलं तर 40+ झालेल्या बायका दे वी कॉल देम इन द पेरीमेनोपॉझल पिरियड. म्हणजे ॲक्च्युअल मेनोपॉज यायच्या 2, 3, 4, 5 वर्ष आधीचा कालावधी आहे हा. आणि त्याच्यात त्याची चिडचिड, मूड स्विंग्स, डिप्रेशन, एन्झायटी हे सगळं खूप प्रमाणाने वाढतं. शी थिंक्स इट इज अ नॅचरल वे ऑफ एजिंग. आणि समटाईम्स काही काही बायका त्याला लक्ष देतात, काही काही बायका लक्ष देत नाहीत. बट वेन इट गोज टू एन एक्सटेंट की त्यांचं पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ स्टार्ट्स गेटिंग अफेक्टेड, येस, दॅट इज अ टाइम शी रिअली नीड्स ॲडवाईस फ्रॉम द डॉक्टर. सो दीज आर हर मेंटल प्रॉब्लेम्स विच शी गोज थ्रू. आता फिजिकल म्हणशील तर एक जनरलाइज्ड फटीग, कामात निरुत्साहीपणा, तिला आधी गोष्टी आवडायच्या त्या आवडत नाहीत. देन शी हॅज एक्स, बॉडी एक, सगळं दिवसभर असं आंबल्यासारखं पूर्ण अंग, काही करायची इच्छा नाही, झोपून राहावंसं वाटतं. आणि बोन्स पेन, सांधेदुखी हे सगळं पण तिला चालू होतं. सो दीज आर सम ऑर द सिम्पटम्स ऑफ मेनोपॉज. आणि ह्या सगळ्यातनं व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स यू हॅव टू रिमेंबर इज व्हॉट इज हॉट फ्लॅशेस म्हणतो आपण. हॉट फ्लॅशेस म्हणजे ज्याला आपण गरम, सडनली त्या बाईला गरम होतं. म्हणजे ती एसीमध्ये बसलेली आहे, सगळे आरामात बसल्यात थंड ह्याच्यात, बट शी स्टार्ट्स स्वेटिंग, शी स्टार्ट्स हॅव्हिंग अ रिअली हॉट म्हणतात तसं ब्लेज इन हर बॉडी, त्याला हॉट फ्लॅशेस म्हणतात. आणि मूड स्विंग्स बरोबर तिला स्लीप प्रॉब्लेम्स पण बऱ्याच प्रमाणाने
होतात, म्हणजे स्लीप डिसऑर्डर्स. रात्रीची झोप स्वस्तपणे तिला झोपता येत नाही किंवा झोपली तर 3 वाजता जाग येते आणि 3 ते 5 झोप येत नाही. सो शी काइंड्स ऑफ गेट्स रिअली इरिटेबल टू फेस द होल डे अहेड. दॅट इज व्हॉट इज मेनोपॉज. म्हणजे साधारण पिरियड्स जेव्हा सुरू असतात, आपल्या सगळ्यांनाच बायकांना पिरियड्स जेव्हा सुरू असतात, तेव्हा आधी सुद्धा आपल्याला मूड स्विंग्स होतात. जनरली असं होतं की मूड स्विंग्स म्हणजे फक्त चिडचिडच, असं एक कॉन्सेप्च्युअली मानलं जातं की अरे ही चिडचिड करते म्हणजे अरे चल यार सोड, हिशीच PMSing असं म्हटलं जातं, किंवा हिची चिडचिड होते तर चल सोड ना, हिचे कदाचित पिरियड जवळ आले असेल, किंवा इथे मूड स्विंग्स होतात. पण मूड स्विंग्स होतात म्हणजे नेमकं काय होत असतं? सो पिरियड्सच्या आधीचा जो कालावधी आहे 10 दिवस, व्हॉट यू आर कॉलिंग एज प्री मेन्स्ट्रुअल सिम्पटम्स, दॅट इज टोटली डिफरंट फ्रॉम व्हॉट इज मेनोपॉझल सिम्पटम्स. प्री मेन्स्ट्रुअल सिम्पटम्स हा नॉर्मली 30 to 45 इयर्स एज ग्रुपमध्ये फिमेल्सना दिसून येतो. नाव दॅट इज बिकॉज तुमच्या बॉडीमधलं प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन खूप वाढतो इन द सेकंड हाफ ऑफ युअर सायकल, आणि तुमच्या बॉडीची सेन्सिटिव्हिटी त्याला कशी आहे त्याप्रमाणे ते सिम्पटम्स दिसून येतात. सो इट इज ऑब्व्हियसली मोर ऑर लेस सिमिलर टू मेनोपॉज, बट त्यांची कारणं वेगळी आहेत. आणि मेनोपॉजमध्ये जे सिम्पटम्स येतात आणि मूड स्विंग्स होतात, दॅट इज बिकॉज ऑफ द डिप्लिटिंग इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन लेवल्स. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे फिमेल्समधले 2 व्हेरी इम्पॉर्टंट हॉर्मोन्स आहेत आणि ते कमी होत आहेत बॉडीमध्ये, आणि म्हणून तुमची बॉडी तशी रिॲक्ट करते. मूड स्विंग्स घेतलंस तर तू चिडचिडेपणा, इरिटेबिलिटी आणि इमोशनल लायबिलिटी. इमोशनल लायबिलिटी म्हणजे काही कारण नसतं पण त्या बाईला रडावंसं वाटतं आणि शी ॲक्च्युअली सिट्स अँड क्राईज. हजबंड इज क्लूलेस की का रडते ही, सर्वसाधारणपणे नॉर्मल वागणारी बाई, सो ॲक्टिव्ह, सो सोशल, सडनली शी बिकम्स विथड्रॉन, शी गेट्स डिप्रेस्ड, अँशियस, and then she sits to cry and she is clueless. When we get patients, doctor I don't know why I'm crying, मला कळतच नाही मी का रडते, पण मला रडू येते. आणि रडू म्हणजे इट्स नॉट जस्ट लिटल, इट इज लाईक अन ओक्सा रडणं, अँड दिस इज व्हेरी बॅड. आपण का रडतोय हे आपल्याला कळलं तर वी कॅन हॅव अ रेमेडी, बट हिअर शी इज टोटली क्लूलेस. सो व्हॉट इज हॅपनिंग इज ती स्वतः झुंज देत असते तिच्या बॉडीमध्ये जे होणारे चेंजेस आहेत ते. सो आय वुड रेकमेंड सच फिमेल्सना की असे प्रॉब्लेम्स काही असतील तर दे शुड डेफिनेटली गो अँड सी द डॉक्टर. अच्छा, पण मग अशा पद्धतीच्या मूड स्विंग जर काही पर्टिक्युलर काही औषधं आहेत का, काही अशा काउन्सिलिंग सारख्या ट्रीटमेंट्स आहेत? येस, फॉर मूड स्विंग्स रिलेटेड टू मेनोपॉज वी डू हॅव मेडिसिन्स, पण मेडिसिन्स ट्राय करायच्या आधी डिपेंडिंग पेशंट कसा आहे, खूप माइल्ड आहे, मॉडरेट आहे का सिव्हिअर फॉर्म आहे. सिव्हिअर फॉर्म आहे तर डेफिनेटली आम्ही मेडिसिन्स किंवा वी ॲडवाइज देम टू टेक सर्टन मेडिसिन्स ज्याला आम्ही SSRIs आणि SNRIs म्हणतो. हे मेडिसिन्स आहेत अँड शी कॅन डेफिनेटली मेक यूज ऑफ देम. बट माइल्ड आणि मॉडरेट जर असतील, दीज कॅन बी वर्कड ॲट हर लेवल. तर हाऊ शी इज गोना हेल्प हर सेल्फ? फर्स्ट ऑफ ऑल शी हॅज टू स्टार्ट मेडिटेट, व्हेरी इम्पॉर्टंट. मेडिटेटिंग आणि योगा ह्या 2 गोष्टी आणि एक्सरसाइज, दिस टेक्स अ मेनोपॉझल लेडी अ लॉंग वे इन फेसिंग व्हॉट इज expected out of her and what life has to offer her so far as her physical and mental derangements are concerned. So she has to definitely enroll herself in a yoga class and meditation class if at all she has not done it so far. This will help her a lot. And obviously family support more than the female. आपण जर फॅमिलीला काउन्सिल केलं, कारण फॅमिली इज ऑल्सो इक्वली क्लूलेस की ॲब्सोल्युटली नॉर्मल असणारी बाई सडनली हे चेंज त्यांना पण ते एक्सेप्ट करणं थोडं डिफिकल्ट होतं. सो देन वी हॅव टू काउन्सिल द फॅमिली ऑल्सो अँड नॉट जस्ट द पेशंट. आणि खूपच जास्ती झालं तर डेफिनेटली वी हॅव काउन्सिलिंग सेशन्स ऑफ प्रॉपर सायकोलॉजिस्ट अँड अ सायकॅट्रिस्ट इंटरव्हेन्शन पण घेतलं जातं, अँड वी पुट देम ऑन सर्टन मेडिसिन्स अँड दे हेल्प हर टू हॅव अ साऊंड स्लीप, टू हॅव हर मूड्स प्रॉपर. आणि त्याच्यापेक्षा पण खूप जास्ती झालं तर वी कॅन रिप्लेस हर विथ हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. ही रिप्लेसमेंट थेरपी काय आहे, तुम्ही एक्सप्लेन कराल प्लीज? हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी इज दीज आर मेडिसिन्स विच आर गिवन टू द बॉडी. आणि आता तुला माहिती आहे की आपलं अंडाशय कमी काम करते, त्यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनची संख्या बॉडीमध्ये कमी झाली आहे. सो वी गिव्ह दिस सप्लिमेंट्स. नाउ दे कॅनॉट बी गिवन इझिली टू ईच अँड एव्हरी वन. त्याचे काही कॉन्ट्राइंडिकेशन्स किंवा काही बायकांना आपण ते नाही देऊ शकत. सो दॅट वी हॅव टू टेक इट स्ट्रिक्टली अंडर द गायडन्स ऑफ अ गायनेकॉलॉजिस्ट किंवा अ मेनोपॉज स्पेशलिस्ट डॉक्टर. सो दे आर टॅबलेट्स ओनली की जे तिला एक कंटिन्युअस घ्यावे लागतात पूर्ण महिनाभर किंवा सिक्वेन्शियल, दॅट विल बी डिसाइडेड बाय द डॉक्टर. नाउ दिस कम्स इन द फॉर्म ऑफ पिल्स, गोळ्या, कधी पॅचेस म्हणून येतं, कधी जेल्स असतात लावायला बॉडीवरती, कधी वजायनल टॅबलेट्सच्या फॉर्ममध्ये येतं किंवा वजायनल जेलच्या फॉर्ममध्ये येतं. सो डिपेंडिंग ऑन व्हॉट कंप्लेन एक्झॅक्टली द पेशंट हॅज, वी गिव्ह हर दीज ट्रीटमेंट्स. सो दिस इज इटसेल्फ इज कॉल्ड एज हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. आता तुम्ही जसं म्हणालात की
तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा तुमच्या घरातली जी लोकं आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. तर एक साधारण त्यांना कुठल्या लेव्हलला हे हँडल करावं लागतं? कारण का बऱ्याचदा जसं बाईलाच कळत नाही आपल्याला का आणि कशामुळे रडू येतंय आणि आपण ह्याचं काय करायला हवं. तर ह्याचे सिम्प्टम्स किंवा कुठल्या वेळेपासून ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे? तर साधारणपणे एक नॉर्मल व्यक्ती जर अशी विक्षिप्त वागायला लागली तर फर्स्ट थिंग इज स्टँड बाय हर, गिव्ह हर द सपोर्ट, जस्ट लिसन टू हर. तुम्हीच जर तिला अजून चिडचिडेपणा करून बोलायला लागलात की हे काय चाललंय तुझ्या बरोबर, व्हॉट इज गोइंग रॉंग विथ यू, she doesn't have an answer for that. So as a husband, what you can just do is sit with her, have a cup of tea with her, just soothe her nerves, take her for a walk. कारण जो चिडचिडापणा आहे तो स्वतः तिला पण कळत नाहीये. सो गिव्ह हर टाइम, हॅव पेशन्स, अँड एका लिमिटच्या बाहेर जातोय की नाही हे खूपच जास्ती वाढतंय, देन इट्स टाइम शी नीड्स हेल्प फ्रॉम द डॉक्टर. आणि तुम्ही एक्सरसाइजचं नमूद केलं तर साधारण असे कुठले एक्सरसाइज आहेत का की जे टाळायचे? कारण का बऱ्याचदा असंही होतं जेव्हा आपले पिरियड सुरू असतात तेव्हा बऱ्याच जण एक्सरसाइज करणं प्रिफर करत नाही ड्युरिंग पिरियड्स. पण मग मेनोपॉजसाठी असे काही स्पेशल एक्सरसाइजेस आहेत का जसं स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे किंवा कार्डिओ आहे, योगा तर तुम्ही मेन्शन केलं, पण एक्सरसाइजमध्ये असे कुठले स्पेसिफिक एक्सरसाइजमध्ये स्पेसिफिक म्हणजे यू हॅव टू डू 30 मिनिट्स ऑफ एरोबिक एक्सरसाइजेस एव्हरी ऑल्टरनेट डेज. अच्छा. योगा आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे आणि पिलाटेस आहे. दीज आर व्हेरी गुड एक्सरसाइजेस फॉर मेनोपॉजल लेडीज. मेनोपॉज झाल्यानंतर बघतात की बायकांमध्ये वेट गेन होतं, 100% होतं सगळ्यांनाच. ती काही जास्ती खात नाही, तिचे काही हॅबिट्स चेंज नाही होत, बट शी कॅन सी दॅट every month her weight is increasing. Now she has to actively do something to reduce this weight. And how is she going to do this? Is by strength training. And strength training is not just घरी बसून डंबेल घेऊन नाही. Go to a proper gym, take a trainer in hand or call someone home and get it done. It has to be a proper strength training. The muscles have to be utilized. And diet plays a big role in all these things also. कारण patient, not a patient exactly, the woman goes through a lot through her body. तर तिला मोटिवेशन नसतं. ती करायला जाते एक दिवस and then she's like, नाही माझं बॉडी खूप पेन होते डॉक्टर, I can't do exercises. But here, if you consistently keep on doing these exercises, believe me, you will overcome this body fatigue and body pain. जे कॅल्शियम बोनमधनं लॉस होत असतो मेनोपॉजमध्ये, when you exercise, this calcium is driven back into the bones and you start feeling stronger and stronger. So exercise and diet plays a big role in menopausal ladies and But they have to do this. डाएटमध्ये असं काही स्पेसिफिक डाएट असतं का ह्या गोष्टीसाठी? येस, डाएटमध्ये तुम्हाला डाएट विच इज हाय इन प्रोटीन्स, लेस इन कार्बोहायड्रेट्स म्हणतात तसं, तो डाएट घ्यायला पाहिजे. डेअरी प्रोडक्ट्स आहेत, सोया आहे, टोफू आहे, दीज हॅव नॅचरल फायटो इस्ट्रोजन्स, म्हणजे हे नॅचरल इस्ट्रोजन हॉर्मोन्स तुमच्या बॉडीला देतं. किंवा होल ग्रेन्स म्हणतात, कडधान्य, दीज आर समथिंग विच यू हॅव टू इन्क्लूड. फ्लॅक्स सीड्स, हे तुम्हाला नॅचरल इस्ट्रोजन बॉडीमध्ये देतं. सो आयडियली यू हॅव टू गेट कन्वर्टेड इन टू दीज थिंग्स. आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स कम फ्रॉम फिश. These play a big role. You have to have your supplements of calcium and vitamin D. This become extremely important when you enter your menopause. So menopause मध्ये बरेच supplements over the counter तुम्हाला मिळतात. So when you get over the counter, just see that if they are having vitamin D, calcium, they are having all this vitamin E आहे का, omega 3 fatty acids आहेत का. So if you have one wholesome supplement which is having all these things, then definitely go for that. पण बऱ्याचदा असंही होतं की जेव्हा आम्ही मल्टीव्हिटॅमिनसाठी जातो तेव्हा बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की मल्टीव्हिटॅमिन नको घ्यायला, त्याने वजन वाढतं बाई. कारण आपल्याकडे बायका म्हणलं की त्यांचं वजन हा एक फार वीक पॉईंट असतो की वजन वाढणार नाही असं आम्हाला काहीही द्या. करेक्ट. तोही एक मुद्दा असतो की मल्टीव्हिटॅमिन घेतलं की वजन वाढतं, त्यामुळे तेही ते घ्यायचं जरा थोडंसं टाळतात. किंवा बेसिकच त्याचं जे असतं ना की एक स्वतःकडे दुर्लक्ष करणं हा एक भाग असतोच. तर हे कसं काय मग ते मॅनेज करू शकतात? नाही, ॲक्च्युअली हा मिथ आहे की मल्टीव्हिटॅमिन्सनी तुमचं वजन वाढतं. नो, दिस इज अ बिग मिथ आय वुड से. मल्टीव्हिटॅमिन्स हे मिनरल्स आणि विटॅमिन्स आहेत. त्याच्याने वजन कसं वाढणार? वजन वाढण्यासाठी हर इंटेक ऑफ फॅट अँड कार्बोहायड्रेट्स अँड शुगर्स इन द बॉडी हॅज टू इन्क्रीज. पेशंट एक गोळी खाणार विटॅमिन्स मिनरल्सची आणि विसाविस इफ शी इज गोइंग टू हॅव एव्हरी डे पेस्ट्री अँड डेझर्ट्स अँड ऑल दिस, इट्स नॉट गोइंग टू वर्क आउट. तुम्हाला तुमचं शुगर कंटेंट मेनोपॉज झाल्यानंतर कमी करायलाच पाहिजे 110%. तेलकट, तुपकट, स्पायसी फूड अवॉइड ॲज मच ॲज पॉसिबल. कॅफेन, यू शुड रिफ्रेन फ्रॉम कॅफेन आणि अल्कोहोल.
ह्या तुम्ही गोष्टी जर कमी केल्या ना, बिलीव्ह मी, हे जे होणारे तुमचे त्रास आहेत तर डेफिनेटली टू अ सर्टन एक्सटेंट यू कॅन हँडल ऑन युअर ओन अँड यू कॅन रिड्यूस देम टू अ ग्रेट एक्सटेंट. हल्ली आपण बघतो की स्त्रियांमध्ये सुद्धा सिगरेट आणखीन अल्कोहोलचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ह्या गोष्टी कितपत मारक ठरू शकतात मेनोपॉजसाठी? Smoking and alcohol is bad otherwise also, but for menopause we have seen nowadays की स्मोकिंग करणाऱ्या बायकांमध्ये प्रिमॅच्युअर मेनोपॉज खूप दिसून येतंय. नाउ व्हॉट इज प्रिमॅच्युअर मेनोपॉज? ॲज आय टोल्ड यू, मेनोपॉज 45 to 55 इयर्स. 45च्या आधी येतं त्याला आपण अर्ली मेनोपॉज म्हणतो आणि 40च्या आधी येतो त्याला आपण प्रिमॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. सो वी हॅव सीन ज्या बायका स्मोकिंग पर्सिस्टंटली करत आल्या त्यांच्यामध्ये त्यांचं ओव्हेरियन फंक्शन लवकर डिप्लीट होतंय आणि त्याला मेनोपॉज लवकर येतंय. सो डेफिनेटली इफ I would one advice to all females is smoking increases the risks of most of the cancers and early menopause also. So they should really think twice before going for smoking. And menopause आल्यानंतर तर we definitely tell them की please stop smoking and reduce your alcohol intake to a large extent. मेनोपॉज आल्यानंतर कॅन्सरचं भीती थोडीशी वाढते का? की कॅन्सर होईल त्याची पॉसिबिलिटी काही असते का? सर्व्हायकल कॅन्सर फॉर एक्झाम्पल. So it is not related to menopause as such, but overall कॅन्सर्स व्हायचे आधीच्या जसं काळात होते की कॅन्सर्स यूज टू कम अप मोस्टली आफ्टर 40-45 years of age. But today's world we are seeing breast cancers as early as 30 and 35 years also. So the dynamics थोडं चेंज होतं आणि menopause has got nothing to do with all these cancers. Definitely menopause झाल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये इन्क्रीज रिस्क ऑफ कार्डिओवॅस्क्युलर डिझीज वाढते. दॅट इज व्हेरी विच इज हार्ट अटॅक. हार्ट अटॅक्स ते वाढतं तुमच्या बॉडीमध्ये किंवा ऑस्टिओपोरोसिस किंवा जी बोन डेन्सिटी कमी होणं आपल्या बोन्समध्ये आणि इझी फ्रॅक्चर्स होतात ह्या गोष्टी वाढतात. बट कॅन्सर्स एज सच वाढत नाहीत. बट यू हॅव टू बी मोर सतर्क की आपल्या बॉडीमध्ये कोणते कॅन्सर्स येत आहेत अँड वी हॅव टू पे अटेन्शन टू दॅट. अँड मोस्ट इम्पॉर्टंट आउट ऑफ दोज आर द ब्रेस्ट कॅन्सर्स, द युट्राईन कॅन्सर्स आणि सर्वायकल कॅन्सर. सर्विक्स म्हणजे पार्ट ऑफ द युट्रस विच इज लोअर डाऊन किंवा आपण जसं म्हणतो की पिशवीचं तोंड, mouth of the uterus in easy language. So that is called as a cervical cancers. So these three cancers a female has to be very satarka in throughout her life. Not just because she's entered into menopause की मला आता हे कॅन्सर्स होणार. नो, डेफिनेटली नॉट. सो स्क्रीनिंग टेस्ट्स आहेत, ब्रेस्टसाठी मॅमोग्राफी आहे, पॅप स्मिअर आहेत सर्वायकल कॅन्सर्ससाठी. दीज आर सर्टन टेस्ट्स. आणि सोनोग्राफी, नॉर्मल सोनोग्राफी ऑफ द पेल्विस म्हणतो आपण युट्राईन कॅन्सर्ससाठी. सो दिस इज वॉट शी कॅन रेग्युलरली इयरली बेसिसवर तिने जर केलं तर दीज आर स्क्रीनिंग टेस्ट अँड शी कॅन डिटेक्ट कॅन्सर्स at a very early stage. And when you detect a cancer at a nascent early stage, the treatment is definitely fulsome. पण ह्याचे प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याकडे काही मेजर्स आहेत का? सी ब्रेस्ट कॅन्सर्स जो सर्टन एक्सटेंट हेरिडिटरी असतात. ओके. सो वन कंपोनंट आपण तो हेरिडिटरी कंपोनंट काढू नाही शकत. बट ब्रेस्ट कॅन्सर्स इन्क्रीज हाय रिस्क कधी असते जेव्हा nowadays you see females are not getting married, not having children, not breastfeeding, smoking, alcohol, and lifestyle. All this will increase a woman's risk of having breast cancers in life. So she falls in the high risk category. ह्या बायका. सर्वायकल कॅन्सर्स अगेन आपल्याला माहिती आहे की जे अनुवांशिक नाही आहे पण मल्टीगॅमस रिलेशनशिप्स असलेल्या बायकांना सर्वायकल कॅन्सर्स आर सीन टू अ लार्जर एक्सटेंट. म्हणजे एका पार्टनरपेक्षा जास्त पार्टनर्स असतील तर बिकॉज द माउथ ऑफ द युट्रस इज गेटिंग एक्सपोज टू डिफरंट काइंड ऑफ सिमेन. त्यामुळे HPV व्हायरसचं त्यांच्यामध्ये संक्रमण होणं खूप प्रमाणाने वाढतं. वी हॅव वॅक्सिन्स ऑल्सो फॉर दॅट अँड देन दे शुड गो फॉर द वॅक्सिन्स ॲटलिस्ट. तेवढं तरी करता येईल. वॅक्सिन घेण्यासाठी काही एज लिमिट आहे का? HPV वॅक्सिन बद्दल आपण जे HPV वॅक्सिनसाठी एज ग्रुप दे नॉर्मली सर्टिफाईड फ्रॉम 9 to 25 years ऑफ एज फॉर फिमेल्स, गर्ल्ससाठी. पण दे कॅन इन्क्रीज इट. नाव इट हॅज इन्क्रीज अप टू 45 years ऑल्सो. आणि मग ते कसं असतं म्हणजे ते एकच वॅक्सिन घेऊन नाही, त्यांच्या वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे वेगवेगळे डोजेस असतात. अच्छा. सो 9 to 25 years एज ग्रुपमध्ये वेगळे डोस असतात. 25 to 45 years एज ग्रुपमध्ये वेगळे डोस असतात. सो साधारणपणे 2 doses किंवा 3 dosesमध्ये हे वॅक्सिन घेतलं जातं. पण हे ॲडवायझेबल आहे ना की Yes. आणि असंही मी ऐकलं होतं की हे वॅक्सिन पुरुषांनी पण घेतलं तर चालतं?
वी आर रेकमेंडिंग इट फॉर बॉयज ऑल्सो. अमेरिकेत तर हे बॉयजना कंपल्सरी दिलं जाते. अच्छा. In India, we have now started to bring about the awareness and boys should also take this vaccine. आणि मेनोपॉज झाल्यानंतर बाईच्या शरीरामध्ये काय फरक पडतो? म्हणजे एक साधारण तुम्ही जसं मगाशी एक मेन्शन केलं की वजन वाढतं. पण जसं बऱ्याचशा बायकांना असं वाटतं की आपल्या ब्रेस्ट्स पण आता गळायला लागतील का? आणखीन त्याचा शेप थोडासा बदलेल का? अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्नही येतात बायकांना. तर शरीरामध्ये काय फरक पडतो? शरीरामध्ये ओव्हरऑल खूप फरक पडतो कारण इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनच बॉडीमध्ये डिप्लीट होत चाललंय. तर ॲज यू सेड ब्रेस्ट सॅगिंग is a natural part of menopause. So if the female keeps on doing good exercises to uplift her breast, she can help herself to a certain extent. But definitely bodily changes हे अगदी रिव्हर्स नाही होत. That is one thing. Second thing is वजायनामध्ये होणारा ड्रायनेस. योनी मार्गात कोरडेपणा ज्याला म्हणतो तो खूप वाढतो आणि त्यामुळे हॅव्हिंग सेक्स बिकम्स पेनफुल फॉर द लेडी. आणि त्याच्यामुळे तिची इच्छा कमी होते. आधीच तिचं हॉर्मोन्स कमी झाल्यामुळे शी हॅज लॉस ऑफ लिबिडो और शी डझंट फील लाईक हॅव्हिंग सेक्स. आणि टू ॲड टू इट आफ्टर कीपिंग रिलेशन्स, ठीक आहे चला ठेवूया म्हणून ठेवले जरी रिलेशन्स, तर ते शी एंड्स अप हॅव्हिंग अ पेनफुल अँड नॉट अ प्लेजरेबल एक्सपिरियन्स. अँड सो दीज आर द बॉडीली चेंजेस विच आर टू ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट बॉडीली चेंजेस विच अ वुमन हॅज टू फेस. बट ब्रेस्ट सॅगिंग डेफिनेटली एक्सरसाइज सोडून आपल्याकडे दुसरं काही नाही आहे. बट फॉर वजायनल ड्रायनेस वी डू हॅव अ लॉट ऑफ क्रीम्स अँड वी हॅव अ लॉट ऑफ ल्युब्रिकंट्स अँड वी हॅव हेल्प्ड मेनी पेशंट. फक्त पेशंट्सना असं वाटतं की नाही दिस इज अ पार्ट ऑफ लाईफ अँड आय एम गोइंग टू सफर आणि ते घरी बसतात. But if they see their doctor, they see their gynecologist, it makes a huge difference. I have got patients coming to my clinic with sad face, fighting with the husband, and when I give them these treatments, following visit मध्ये they are so happy, they literally hug me and go, "Hey, doctor, thank you so much for I've got back my life." So it's as simple as a small visit to a doctor can save you of the perils and give you a good quality of life. But you have to move and go to a doctor. आणखीन स्किनवर का म्हणजे मला असं म्हणजे जेवढं पण बघितलंय किंवा जेवढा पण इतर बायकांचा एक्सपिरियन्स मी ऐकते, तर साधारण स्किनवर अनवॉन्टेड हेअर म्हणजे इकडे चेनवर तुम्हाला हे दिसतं, हेअर ग्रोथ दिसते, तर त्याच्यासाठी काही आपण मेडिकेशनने काही करू शकतो का? स्किन रिलेटेड मेनोपॉज चेंजेस खूप आहेत. ड्रायनेस वाढतो स्किनचा, हेअर बिकम्स ब्रिटल किंवा खूप ड्राय होतात, थिनिंग होतं हेअरचं, आयब्रोज लॉस होतात. अँड ॲज यू सेड डेफिनेटली चिनवरती ग्रोथ किंवा अपर लिपची ग्रोथ वाढते. नाव दिस इज ऑल्सो ट्रान्झिशन फेज ऑफ मेनोपॉज अँड इफ दिस इज रिअली बॅड शी कॅन गो फॉर लेझर ट्रीटमेंट. स्किन आणि हेअरसाठी पण मल्टीव्हिटमिन्स आर देअर मेनोपॉज रिलेटेड किट्समध्ये आमच्या. सो वी कॅन गिव्ह देम अँड शी कॅन हॅव. आणि आपण आता मेनोपॉज बद्दल बोलतो किंवा मेनोपॉज जेव्हा येतोय तेव्हा बोलतो, पण पोस्ट मेनोपॉज पण काही गोष्टी चेंज होतात का? येस, पोस्ट मेनोपॉज हा जो मेनोपॉजचा पिरियड आहे इट इज अ प्री मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज. सो प्री मेनोपॉजमध्ये त्रास होतो थोडा कमी प्रमाणात. मेनोपॉजचं जे 1 वर्ष असतं जेव्हा हॉर्मोन्स डिप्लीट होत आहेत दॅट इज रिअली बॅड. आणि पोस्ट मेनोपॉज फेज पण एक 3-4 वर्ष राहतं पेशंटला आणि हळूहळू मग द पेशंट गेट्स ॲडजस्टेड टू इट अँड देन इट सबसाइड्स ऑन अ ओन. काही बायका ह्याच्यातनं इझिली जातात, काहींना खूप त्रास होतो, काहींना थोडाफार त्रास होतो. तर ज्या बायकांना खूप जास्ती त्रास होतो त्यांना डेफिनेटली वी हॅव ट्रीटमेंट विथ अस. सो प्लीज डू नॉट सफर इन सायलेन्स इज व्हॉट वी से. पूर्वीचा काळ गेला वेअर युअर मदर यूज टू से असंच होतं. नाव इट इज नॉट असंच होतं. वी हॅव सो मेनी मेडिसिन्स सो द क्वालिटी ऑफ युअर लाईफ इज ॲब्सोल्युटली ग्रेट. आणि हेही मी प्रकार काही बघितलेत की मेनोपॉज म्हणजे प्री मेनोपॉज आपण असं म्हणूया की त्यावेळेला जे नॉर्मल आपल्याला पिरियड्स येत होते त्यापेक्षा खूप जास्त ब्लिडिंग होते किंवा मला आयुष्यभर कधी पिरियड्समध्ये दुखलं नाही पण आता वेड्यासारखंच दुखतंय. तर ह्या पद्धतीचं कसं काय हँडल करायचं आणि ते किती काय टिकतं? इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन यू आस्क्ड नम्रता. द थिंग इज पेरीमेनोपॉझल पिरियडमध्ये इरेग्युलॅरिटीज वाढतात मेन्स्ट्रुएशनची. बट ह्या काळातच खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही डॉक्टरकडे जाणं कारण एक पॅथॉलॉजी असणं बॉडीमध्ये की प्री कॅन्सरस काहीतरी युट्रसमध्ये आणि नॅचरल हॉर्मोन्समुळे होणारे त्रास हे खूप सिमिलर असतात. सो इरेग्युलर पिरियड्स, हेवी पिरियड्स, पेनफुल पिरियड्स, 2 पिरियड्सच्या मध्ये ब्लीडिंग होणं, इंटरमेन्स्ट्रल ब्लीडिंग ज्याला आम्ही म्हणतो किंवा पोस्ट कॉइटल स्पॉटिंग म्हणजे रिलेशन्स ठेवल्यानंतर ब्लीडिंग होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही डिसमिस नाही करू शकत
हे म्हणून की आई म्हणाली अरे मेनोपॉजमध्ये असंच होतं किंवा मावशी म्हणाली हे असंच जातं. नो, दिस हॅज टू बी इव्हॅल्युएटेड बाय अ गायनेकॉलॉजिस्ट बाय डुईंग अ सोनोग्राफी की बाबा तुमचं आतलं युट्रसच्या आतलं लायनिंग वाढलंय का एका लिमिटच्या बाहेर. सो देन वी टेस्ट दॅट लायनिंग की ह्याच्यात काही प्री कॅन्सरस लिजन आहे का. ओके, देर इज नो प्री कॅन्सरस लिजन, देन वी कॅन ट्रीट यू विथ टॅबलेट. पण काही प्री कॅन्सरस लिजन्स असतील तर यू हॅव टू रिमूव्ह द युट्रस and you save yourself from getting a cancer later on. पण तेच जर तुम्ही घरी बसलात तर डेफिनेटली तो जो सुप्तपणे वाढणारा कॅन्सर असेल तो बॉडीमध्ये तुमच्या वाढतो आणि बाय द टाइम यू गो टू द डॉक्टर इट्स टू लेट अँड वी कांट डू एनिथिंग मच. सो दिस इज वॉट अ फिमेल हॅज टू रिमेंबर की पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज पिरियडमध्ये जो होणारा इरेग्युलॅरिटीज आहेत पिरियड्समधले ते स्वतः डायग्नोज किंवा स्वतः त्याच्यावर ॲडवाईस इतरांचा न घेता they should go to a gynecologist, take the proper advice, do what the doctor is telling them, and then rest ki okay fine, I've got all my tests done and there is nothing precancerous in my body and now I am going to live a normal life. हा खूपच महत्वाचा हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. आणि मला असंही विचारायचं की आजकालच्या काळात आपण बघतोय की बऱ्यापैकी उशिरा लग्न होत आहे किंवा लग्न झाली तरी उशिरा मुलं होत आहेत. तर हा प्री मेनोपॉज जो काळ आहे त्याच्यामध्ये जर कोणाला कन्सीव्ह करायचं असेल तर ते कितपत ॲडवायझेबल आहे. ॲक्च्युली ॲज यू सेड राईट की 35-40 वरतीच हल्ली लग्न होत आहेत. राईट. बट तुला खरं सांगू 40 नंतर त्या बाईकडे स्वतःचे चांगले एग्ज असणं हे फार कमी असतं. सो देर इज वन लेवल AMH ब्लडमधलं आम्ही बघतो आणि ते लेवल जर बऱ्यापैकी नॉर्मल असेल 3-4 वगैरे तर ठीक आहे आपण एखाद वेळा तिला IVF द्वारे प्रेग्नंट करायचं विचार तरी करू शकतो. बट MH लेवल जर खूपच कमी आहे तर डेफिनेटली वी सी द एग रिझर्व्ह. सोनोग्राफीवरती आम्ही बघतो किती एग रिझर्व्ह आहे आणि तो सुद्धा पुअर असेल तर मग आम्ही त्या बाईला सजेस्ट करतो की लेट्स गो फॉर IVF बट नॉट यूज युअर ओन एग्स, वी विल टेक डोनर एग्स. आणि 40 नंतर स्वतःचे एग्स वापरून जरी तिने प्रेग्नन्सी प्लॅन करायचं ठरवलं तर वी कॅन डू इट. बट द चान्सेस ऑफ हॅव्हिंग अन ॲबनॉर्मल चाइल्ड लाईक अ मेंटली ॲबनॉर्मल सबनॉर्मल चाइल्ड डाऊन सिंड्रोम किंवा क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स असणारे बरेच मुलं हे खूप वाढतं. अँड सो वी वुडंट रिअली ॲडवाइज हर टू गो बाय हर ओन एग्स इफ शी इज अबाव 40 किंवा 45 touching 45. But yes, 35 to 40 if everything is good she definitely can become pregnant by using her own eggs and with the help of test tube baby or IVF. आणि तिच्या हेल्थसाठी हे कितपत योग्य आहे किंवा डेंजरस फार नाहीये. कारण आपण जसं बाळाचं म्हटलं की बाळाची ही पॉसिबिलिटी असते की डाऊन सिंड्रोम असू शक्य आहे. तर तिच्या हेल्थ वाईज ते कितपत ॲडवायझेबल आहे. तिच्या हेल्थ वाईज इफ शी इज नॉट हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम्स बिफोर, तिला डायबिटीज ब्लड प्रेशर हार्ट डिझीज काही नाही आहे, सो शी कॅन डेफिनेटली गो फॉर इट. त्याच्या जास्तीत जास्त तिच्या हाय रिस्क काय असणार आम्ही जसं म्हणतो एल्डरली प्रायमिग्रेविडा म्हणजे तिचं वय जास्ती असल्या कारणाने तिचं हाय रिस्क फॅक्टर्स वाढतात. बरोबर. बट इफ शी इज हॅव्हिंग ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा दुसरे काही रोग तर मग तिने डेफिनेटली विचार करावा बिफोर एम्बार्किंग ऑन अ प्रेग्नन्सी की हाऊ बॅड इट वुड बी. अँड डिफरंट पेशंट विल हॅव डिफरंट सिनारिओज वेअर द डॉक्टर विल ॲनालाइज द केस अँड देन ओनली रेकमेंड की ओके गो फॉर द प्रेग्नन्सी, इट्स नॉट रिअली डेंजरस फॉर युअर बॉडी इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग दीज प्रॉब्लेम्स ऑर नो युअर स्टेटस ऑफ द बॉडी मॉर्बिडिटीज म्हणतात ते जरा जास्ती आहे त्यामुळे तुम्ही डेफिनेटली विचार करा वुड यू रिअली वॉन्ट टू बिकम प्रेग्नंट और वुड यू लाईक टू गो फॉर अ सरोगेट मदरहुड. सो दिस इज वॉट इज द ॲडवाइस वी देन गिव्ह अँड दॅट इज टेलर मेड टू ईच पेशंट. वी कॅनॉट गिव्ह अ ब्लँकेट रूल की दिस इज वॉट इज देअर फॉर ईच वन ऑफ यू. इट डझंट हॅपन दॅट वे. बरोबर. आणि मेनोपॉजचा सेक्स लाईफवर किती फरक पडतो. खूप फरक पडतो. ॲज आय टोल्ड यू डिप्लिटिंग हॉर्मोन्स करणारे त्यांचं इच्छा कमी होते, लॉस ऑफ लिबिडो. हजबंड इज स्टील इन हिज प्राईम, ही वॉन्ट्स टू हॅव सेक्स अँड फिमेल जस्ट डजंट वॉन्ट टू हॅव सेक्स. त्याच्यामुळे हा चिडचिडेपणा खूप वाढतो. त्यातनं तिने जरी ऑब्लाइज केलं चला दिस माय हजबंड लेट मी जस्ट हॅव द सेक्स ॲज आय टोल्ड यू बिकम्स एक्स्ट्रीमली पेनफुल आणि रिपीटेड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स पण त्या पेशंटमध्ये वाढतात. त्यामुळे एक जनरल तिला नैराश्य येतं की शी इज ऑलरेडी अनहॅपी विथ हर सेल्फ अँड बॉडीमध्ये होणारे चेंजेस अँड मेंटल चेंजेस. त्याच्या टू ॲड टू इट शी इज ऑल्सो नॉट हॅपी अँड शी फील शी इज नॉट एबल टू गिव्ह प्लेजर और गेट प्लेजर फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी. सो स्लोली द couple who doesn't understand each other or don't have an open communication ज्याला म्हणतो they drift apart during this period. So this is a time when counseling helps a lot.
कारण जसं फिमेलला माहित नाही तिला काय होतंय तसं त्या हस्बंडला पण माहित नाही हिला काय होतंय ते. सो दे बोथ शुड बी काउन्सिल्ड ॲट द सेम टाइम की दिस इज मेनोपॉज, ह्याचे सिम्पटम्स हे आहेत, ह्याला हा त्रास होणार आहे आणि ह्याची ट्रीटमेंट ही आहे. So what happens is they become more, they're like more than forthcoming ki, okay doctor, fine, I didn't know this. So please do suggest some treatment for us. And as I told you, we have lovely vaginal lubricants and vaginal creams also, जे hormone creams असतात. So जे आतलं आवरण वजायनामधलं चेंज करण्याला खूप हेल्प करतं आणि ड्रायनेस निघून जातो. So they are able to have a very pleasurable sex life. Instead of suffering at home ki this is the end of it and I will not be able to do anything now. कारण ते माझ्या मते कपल काउन्सिलिंग केलं ते जास्त फरक पडतो, खूप फरक पडतो. आपण आता बोललो की प्री मेनोपॉज किंवा अर्ली मेनोपॉज, तर नेमकं ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? मेनोपॉज जसं मी सांगितलं तुला 45 to 55 इयर्स एज पर्यंत असतं. तर कधी कधी बायकांना ना 40 to 45 मध्ये पण मेनोपॉजचे सिम्पटम्स दिसून येतात आणि ॲक्च्युअली दे एंटर इन टू मेनोपॉज. नाव दॅट वी कॉल इज अर्ली मेनोपॉज. आणि प्रिमॅच्युअर मेनोपॉज म्हणजे जे 40 पण इयर्सच्या आधी ज्यांना मेनोपॉज येतो त्या पेशंट्सना आपण प्रिमॅच्युअर मेनोपॉज असं सांगतो. आता अर्ली मेनोपॉज आणि प्रिमॅच्युअरमध्ये फरक काय आहे की अर्ली मेनोपॉजमध्ये हळूहळू तुमचं जे हॉर्मोन्स डिप्लीट होतात त्याच्यामुळे पिरियड्स हळूहळू इरेग्युलर वगैरे होऊन सिम्पटम्स होऊन ते बंद होतात. बट जेव्हा 40च्या आधी येतात तर कधी कधी असं होऊ शकतं की सडनली तुमची ओव्हरी काम करणं बंद पडतं आणि दॅट इज कॉल्ड एज प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेलियर. ह्याच्यामध्ये पेशंट कॅन सडनली वन डे नॉट गेट पिरियड्स अँड इट हॅज स्टॉप्ड फॉर लाईफ. आणि ह्याच्यात बऱ्याच कारणं असतात. त्याच्यामधलं वन ऑफ द रिझन इज ऑटो इम्युनिटी पण म्हणतो आपण. ऑटो इम्युनिटी म्हणजे तुमच्या शरीरातले जे सेल्स आहेत ते तुमच्याच नॉर्मल सेल्सच्या विरोधात कामं करतात आणि म्हणून त्या ओव्हरीमधनं प्रोड्यूस होणारे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचं जे हे आहे प्रोडक्शन ते सडनली बंद होतं आणि देन द पेशंट सफर्स अ लॉट. आणि ह्या पेशंट्सना जसं मी सांगितलं प्रिमॅच्युअर मेनोपॉज आणि अर्ली मेनोपॉजच्या पेशंट्सना 110% हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी द्यावी लागते. बिकॉज दॅट विल प्रिव्हेंट किंवा ते केल्यामुळे त्यांना अर्ली कार्डियक डिझिजेस म्हणजे हार्ट अटॅक्स किंवा ऑस्टिओपोरोसिस ज्याच्यात बोन्स त्यांचे ठिसूळ होणं आणि त्याच्यामुळे अर्ली फ्रॅक्चर्स होणार हे प्रिव्हेंट होतात अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला मेनोपॉज येतोय की नाही हे कळण्यासाठी काही टेस्ट किंवा काही असं असू शकतं का की ब्लड टेस्ट म्हणा की आता आपण मेनोपॉजकडे जातोय किंवा आपण त्या फेजमध्ये आपण एंटर केलंय किंवा आता आपण कधीही एंटर करू पुढच्या 1-2 वर्षात, हे समजण्यासाठी काही ब्लड टेस्ट वगैरे आहेत का? आपल्याकडे ब्लड टेस्ट डेफिनेटली आहेत पण ते 110% प्रेडिक्ट नाही करत की ही लेवल झालं म्हणजे 110% मेनोपॉज झालं असं नसतं. बट जस्ट टू फाइंड आउट की बाबा मी मेनोपॉजमध्ये आहे की नाही, ह्याला ब्लड टेस्ट FSH नावाची ब्लड टेस्ट आहे जी केली की आपल्याला कळतं आणि त्याचा व्हॅल्यू साधारणपणे 30च्या वरती असेल तर मग आपण पुन्हा 1.5 महिन्यांनी म्हणजे 6 वीक्स नंतर रिपीट करतो अँड वी सी की वेदर दॅट व्हॅल्यू इज स्टील हाय आणि देन वी से की येस नाव युअर इन टू मेनोपॉज. तुम्ही जसं म्हणालात की प्री मॅच्युअर मेनोपॉज जो कदाचित 40च्या आधीच बऱ्याच बायकांमध्ये दिसतो, तर त्याचं प्रमाण वाढलंय का? डेफिनेटली वाढलेलं आहे, खूप प्रमाणाने वाढलं आहे. आपल्याला माहिती नाही हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत किंवा डायटरी चेंजेस जे आहेत बायकांमध्ये किंवा मोर त्यांनी स्मोकिंग अल्कोहोल चालू केलेलं आहे, ह्याचे कोणतं एक्झॅक्टली कारण आहे ज्याच्यामुळे हे होतंय आपल्याला माहीत नाही आहे. पण ॲज यू सेड मी ते प्रमाण वाढलेलं बघितलेलं आहे. पण मग कामावर असलेला स्ट्रेस किंवा घरात ज्या स्ट्रेसमधनं आता मुली किंवा बायका जात आहेत तर ते सुद्धा एक कारण असू शकतं का प्री मॅच्युअर मेनोपॉजसाठी? स्ट्रेस डेफिनेटली प्लेज अ रोल इन एनी ऑफ द डिझिजेस इन द बॉडी. काही आजार असले की स्ट्रेस डेफिनेटली त्याचा वन ऑफ द रिझन असतो. पण असं कोणते स्टडीज झालेले नाही आहेत ज्याच्याने डायरेक्ट कोरिलेशन केलेलं आहे की ह्या स्ट्रेसमुळे असं झालेलं आहे. ऑटो इम्युनिटी जे मी आत्ता तुला म्हटलं की बॉडीचे सेल्स ॲक्ट अगेन्स्ट युअर ओन सेल्स, ऑटो इम्युनिटीचं वन ऑफ द रिझन इज स्ट्रेस. सो वी कॅन लिंक स्ट्रेस डेफिनेटली टू प्रीमॅच्युअर मेनोपॉज तू जसं म्हणतेस. पण मग आता ज्या प्रमाणात प्रीमॅच्युअर मेनोपॉज वाढत चाललाय किंवा अर्ली मेनोपॉज वाढत चाललाय तर अशामध्ये कन्सीव्ह करणं हे थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं किंवा अनेक मुलींना कन्सीव्ह करायचं असतं पण करिअर त्याच्या समोर असतं, तर अशा वेळेला मग त्यांनी काय करणं गरजेचं आहे? सो जर त्या वुमेनला असं 100% माहिती आहे की डेफिनेटली मला एक दिवस लग्न करायचं आहे, आय वॉन्ट टू हॅव चिल्ड्रन, हा जर कॉन्सेप्ट तिच्या माइंडमध्ये क्लिअर असेल तर मी तर म्हणेन की बाय 30-35 इयर्सपर्यंत जर त्या मुलीचं लग्न झालेलं नाही किंवा शी इज नॉट
येट बिकम कमिटेड, तर तिला काहीतरी बेसलाईन अशी थायरॉइड म्हणा किंवा काही आजार असतील, तर ह्या वुमेनने नक्की एग फ्रीजिंग हे जे आहे प्रक्रिया ती आपण शी शुड गो टू द डॉक्टर अँड गेट हर एग्स फ्रोझन. आता एग्स फ्रीजिंग म्हणजे नक्की काय करतात डॉक्टर्स, की औषधं आणि इंजेक्शन देऊन आम्ही तिची अंडी ओव्हरीमध्ये वाढवतो आणि ही अंडी तिची रप्चर किंवा फुटण्याच्या आधी आम्ही तिला अंडर ॲनेस्थीसिया घेतो पेशंटला आणि ही रिट्रीव्ह करतो बॉडीमधनं आणि मग ती एग्स तिचे असतात ते आम्ही फ्रीज करून ठेवतो. आणि त्याच्यासाठी वेगळे लॅब्स असतात, व्हेरी सुपर स्पेशालिटी IVF लॅब्स असतात आणि हे एग्स तिचे फ्रीज झाले आणि सपोज ॲट 40 years ऑफ एज शी फील्स की नो नाव इट्स अ राईट टाइम टू गेट मॅरिड आणि जरी तिला मेनोपॉज आलं जसं आपण डिस्कस करतोय, बट शी ऑलरेडी हॅज हर एग्स विच आर ऑफ 35 years ऑफ एज आणि ते कन्व्हिनियंटली हे एग्स वापरून शी कॅन बिकम प्रेग्नेंट अँड द मदर ऑफ द चाइल्ड. विसावीस जर तिने हे केलं नसेल सपोज, तर मग काय होणार की तिचं मेनोपॉज झालं आहे 40 yearsवर किंवा पेरीमेनोपॉज आलेला आहे, ओव्हरी तिचे काम कमी करायला चालू केलं आहे. सो देन तिचा जो यील्ड असेल एग्सचा तो खूप कमी प्रमाणात असेल आणि त्याची क्वालिटी पण तेवढी चांगली नसेल आणि ज्याच्यामुळे तिला IVF फेलियर होऊ शकतं. तिचं आपण जे टेस्ट ट्यूब बेबी करतोय ते फेल होऊ शकतं किंवा जर झालं सक्सेसफुल तर मग त्याच्या चान्सेस ऑफ जसं मी म्हटलं क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स किंवा डाऊन सिंड्रोम बेबी मंदबुद्धीची बाळं व्हायचे चान्सेस वाढतात. सो ह्या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट होऊ शकतात किंवा इफ शी जस्ट गोज फॉर द एग फ्रीजिंग इट इज नॉट ॲज सिम्पल as I am telling you. It needs the patient a lot of counseling. It needs good amount of money म्हणतात तसं पेशंटकडे आणि तिच्या बॉडीमधनं शी हॅज टू गो थ्रू द होल चेंजेस पण की ते इंजेक्शन्स घ्या मग एग्ज रिट्रीव्ह करा. येस, बट हा एक ऑप्शन हल्लीच्या काळात आपल्याला डेफिनेटली आय हॅव टू गिव्ह द ऑप्शन टू द विमेन बिकॉज तू म्हटलंच तसं हल्ली लग्नच उशिरा होत आहेत किंवा लग्न करायची इच्छाच नसते. बट देन एक ऑप्शन आपल्याकडे एग फ्रीजिंगचं आहे आणि देन वी शुड रिअली गो फॉर इट. तुम्ही आता एग फ्रीजिंगचं म्हणालात तर ते साधारण किती खर्चिक असतं? ते डिफरंट लॅबॉरेटरीजमध्ये तुम्हाला डिफरंट रेट्स असतात आणि ऑल ओव्हर इंडिया एक फिक्स्ड रेट नाही आहे. सो इट कॅन रेंज फ्रॉम एनिवेअर फ्रॉम सेस 80,000 टू म्हणा 2.5 lakhs. कारण किती इंजेक्शन्स लागणार पर इयर? नाही, एकदाच एग फ्रीजिंग एकदाच. केल्यानंतर जे एग फ्रीजिंग करतो आपण त्या प्रोसिजरला सांगते मी. कारण तुमचं एग रिझर्व केवढं आहे त्याप्रमाणे इंजेक्शन्स किती द्यायचे ते ठरतात आणि त्याच्यावरनं तुमचा अमाऊंट पण कॅल्क्युलेट केला जातो. सो इट इज नॉट लाईक अ वन से ऑल किंवा सगळ्यांसाठी एक रॅम्प पण असं नाही देऊ शकत. वेगवेगळ्या सिटीजमध्ये वेगवेगळ्या अमाऊंट्स असतात. सो एक असा शिक्कामोर्तब करणं डिफिकल्ट आहे की 1 लाख लागतं 1.5 लाख लागतं. बट समवेअर राउंड अबाउट 80,000 टू 2.5 lakhs पर्यंत पण इट कॅन द कॉस्ट कॅन गो. आणि मग तर जेवढे वर्ष आपण त्याचे जे नॉमिनल जे कॉस्ट असतील ते लॅब तुमच्याकडून घेणार. एग फ्रीज केले से फॉर एक्झाम्पल 35व्या वर्षी वगैरे म्हणजे जे गुड क्वालिटी एग्ज आहेत ते आपण फ्रीज केले आणि आपण नंतर त्या बाईने विचार केला 40व्या वर्षानंतर की आता एव्हरीथिंग इज सेटल डाऊन आणि आता मला आई व्हायचंय आणि मग तेच ती एग वापरून म्हणजे समजा तिचा मेनोपॉज जवळ आला असेल किंवा ती मेनोपॉजमध्ये असेल तर तेव्हा ते कन्सीव्ह होऊ शकतं का बाळ? डेफिनेटली, कारण ती नॅचरली कन्सीव्ह होणारच नाही. तिचे एग्स फ्रोझन आहेत. तर आम्ही काय करतो की हा एग्स बरोबर तिच्या पार्टनरचे स्पर्म्स मिक्स करतो आणि एम्ब्रिओ बनवला जातो. मग हा एम्ब्रिओ फक्त तिच्या युट्रसमध्ये किंवा गर्भपिशवीमध्ये आपल्याला आत टाकायचा असतो. तर गर्भपिशवीचं आतलं जे आवरण असतं ज्याला एंडोमेट्रियमस नाव दिलं जातं, युट्राईन लायनिंग म्हणतात, दॅट हॅज टू बी डेव्हलप्ड आणि दॅट हॅज टू बी प्रिपेअर्ड. तर ते आम्ही वेगवेगळे हॉर्मोन्स आणि औषधं देऊन ते लायनिंग प्रिपेअर करतो. एम्ब्रिओ लॅबमध्ये बनला जातो आणि मग हा बनलेला एम्ब्रिओ तिच्या गर्भपिशवीमध्ये आम्ही ठेवतो. त्याला ॲनेस्थीसिया लागत नाही, काही लागत नाही. सो दिस इज द वे ती प्रेग्नंट होऊ शकते. पण त्याच्यासाठी तिचं एग्स तिने 35 किंवा 30 yearsवरती जर फ्रीज केले असतील जेव्हा तू जसं म्हटलंस की गुड क्वालिटी एग्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण मग ह्याचे काही साईड इफेक्ट्स असतात का ह्या सगळ्या प्रोसिजरचे? नाही, असं IVF प्रेग्नन्सीजचे असे खूप आणि व्हॉट यू कॉल डेंजरस असे साईड इफेक्ट्स आम्ही नाही बघितलेले आहेत. ओके. सो फार थोडंफार रिस्क फॅक्टर्स असतात की IVF केलंय तर बेबीज थोडे लो बर्थ वेटचे येतात किंवा कधी कधी प्रीटर्म डिलिव्हरी होते किंवा कधी कधी त्यांना सिझेरियननीच डिलिव्हर केलं जातं. सो हे थोडेफार रिस्क फॅक्टर्स आहेत विच शी हॅज टू गो फॉर. बट अदर दॅन दॅट तिने एग फ्रीजिंग केलं आणि त्याच्यामुळे तिने IVF केलं आणि म्हणून बेबीमध्ये प्रॉब्लेम्स किंवा तिच्या बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम्स होते.
सो दॅट नेव्हर हॅपन्स. आणि ही पण एक पॉसिबिलिटी असते का? जनरली असं म्हटलं जातं की IVF केलं की ट्विन्स किंवा ट्रिपलेट्सची एक पॉसिबिलिटी असते. तर ही पॉसिबिलिटी असते का? हो, असते. कारण जेव्हा एम्ब्रियोज आम्ही ट्रान्सफर करतो युटरसमध्ये, तेव्हा चान्सेस प्रेग्नन्सीचे खूप वाढण्यासाठी आम्ही 1 एम्ब्रियो नाही 2 एम्ब्रियोज ठेवतो. अच्छा. तर समटाईम्स दिस हॅपन्स की 2 एम्ब्रियोज टाकल्यामुळे ट्विन प्रेग्नन्सी रेट वाढतं किंवा ट्रिपलेट्स प्रेग्नन्सीचे रेट्स वाढतात. सो धिस इज वन ऑफ द काय म्हणतात ते कॉन्सिक्वेन्सेस म्हणू शकतो, कॉम्प्लिकेशन्स नाही. पण सपोज जर ट्विन प्रेग्नन्सी झाली किंवा ट्रिपलेट झाली तर शक्यतो आजकालच्या विमेन डोंट प्रिफर अ ट्रिपलेट प्रेग्नन्सी 3. पण ट्विन्स झाली तर दे आर मोर दॅन हॅपी की चला एकाच ह्याच्यात झालं. आणि पण जर चुकून ट्रिपलेट झाली प्रेग्नन्सी तर 3 महिने व्हायच्या आतच आम्ही तिला प्रेफरन्स देतो की तुला हे कमी करायचंय का एक ह्याच्यातलं, विच इज कॉल्ड एज फिटल रिडक्शन. तर हे सुद्धा करता येतं. आणि असंही काही लोकांमध्ये हाही समज आहे की म्हणजे ज्यांचं लवकर किंवा वेळेत आपण म्हणूया आता की वेळेत जर का लग्न झालं असेल आणि काही लोकांचे अबॉर्शन्स खूप झाले असतील, तर त्या अबॉर्शन्सचा मेनोपॉजवर काही फरक पडतो का इव्हेंच्युअली? नाही. अबॉर्शन झालेत म्हणून तिला लवकर मेनोपॉज येणार असं काही नसतं. तिला अबॉर्शन्स काय कारणामुळे झालेत हे फाइंड आउट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अच्छा. आणि देन दॅट नीड्स टू बी ट्रीटेड. पण डेफिनेटली तिला अबॉर्शन झालेत म्हणून तिला मेनोपॉज लवकर येणार असं काही नसतं. आणि असंही म्हटलं जातं की जर तुझ्या आईला लवकर मेनोपॉज सुरू झाला असेल तर तुला होऊ शकतो. तर ह्यात कितपत तथ्य आहे? आहे. हेरिडिटरी प्लेज अ बिग रोल इन मेनोपॉज अँड मोस्ट ऑफ द टाइम्स तू बघशील की आईला किंवा बहिणीला 40-42 मध्ये मेनोपॉज झालाय आणि पेशंट वॉक्स इन की नाही डॉक्टर आय एम गेटिंग इरेग्युलर पिरियड्स आणि आता 4 महिन्या आधी पाळी आली आहे. अजून नाही आहे. प्रेग्नन्सी टेस्ट पण निगेटिव्ह आहे. तर ह्या बायका आम्ही बघतो की मोर ऑर लेस इट रन्स इन द फॅमिली आणि हेरिडिटरी प्लेज अ बिग रोल. आणि सेम ग्राउंडवर मला आणखीन एक प्रश्न पडला की तुझ्या आईला त्रास नाही झालाय ना, तुलाही नाही होणार. तर ह्या बाबतीत कितपत तथ्य? नाही, हे तथ्य नाहीये ह्याच्यात. कारण एव्हरी फिमेल इज डिफरंट. बरं. एव्हरी वुमन इज डिफरंट आणि तिच्या बॉडीचं तिचं रिस्पॉन्स टू द हॉर्मोन्स जे वाढतात किंवा कमी होतात ह्याला डिफरंट असतो. जसं प्रेग्नंट राहिलेली बाई, तुझे 4 फ्रेंड्स घे ज्या प्रेग्नंट आहेत पहिल्या 3 महिन्यांमध्ये, सगळ्यांना तेवढ्याच उलट्या होतात का? नाही. एकाला अजिबात पण होत नाहीत. काहीला 1-2 होतात. काहींना कंटिन्युअस दिवसभर व्हॉमिटिंग असतं. वी नीड टू ॲडमिट द पेशंट. सो तसंच आईला किंवा बहिणीला मेनोपॉज रिलेटेड काही त्रास झाले नाहीयेत म्हणून मला होणार नाही हे चुकीचं आहे. बरोबर. इट इज ॲब्सोल्युटली रॉंग. मी तुम्हाला एवढे प्रश्न विचारलेत. तसेच आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, मेनोपॉज आलाय, खूप चिडचिड होते, कळत नाहीये काय करू? रुचिता सावंत. मेनोपॉज आला आहे, डेफिनेटली चिडचिड होण्यासारखाच तो ट्रान्झिशन फेज आहे. तर जसं मी सांगितलं तसं शी हॅज टू टेक फॅमिली सपोर्ट, मोस्ट इम्पॉर्टंट हजबंडचा सपोर्ट आणि तिला स्वतःच्या बॉडीला सपोर्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे ती कसं करणार? शी विल डू योगा, शी विल डू मेडिटेशन. तिला मी जसं सांगितलं तसं स्ट्रेंथ ट्रेनिंग, पिलाटेस, एव्हरी अल्टरनेट डेज 30 मिनिट्सचा चांगला एरोबिक एक्सरसाइजेस, फ्रेश फ्रुट्स, फ्रेश व्हेजिटेबल्स, नट्स, होल ग्रेन्स म्हणजे कडधान्य, ह्याचं ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स म्हणजे फिश, डेअरी प्रॉडक्ट्स ह्याचं सगळं तिने डाएटमध्ये इन्क्लूड करावं. कुठलं तरी मेनोपॉजचं जे व्हिटॅमिन असतं ज्याच्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, ओमेगा 3 फॅटी सगळं एकत्र असेल किंवा 2 टॅबलेट्स असतील, शी शुड स्टार्ट कन्झ्युमिंग दॅट. अँड ओव्हरऑल तिला ह्या सगळ्यातनं सुद्धा खूप जास्ती त्रास व्हायला लागला, तर तिने सायकॉलॉजिस्ट किंवा काउन्सिलर हेल्प घ्यायला पुढे मागे डेफिनेटली न बघणे. शी हॅज टू गो अँड टेक द हेल्प रादर देन सफर इन सायलेन्स. म्हणजे बरं. आपल्याला होतंय म्हणून ते सफर करत राहण्यापेक्षा तिने जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला तो खूप बरं पडेल. म्हणजे मी आधी जसं म्हटलं की ह्या बाबतीत फार बोलणंच होत नाही एक्झॅक्टली. किंवा डिस्कशनच होत नाही. सपोर्ट तर ग्रुप्स नाहीयेत. दुर्लक्ष खूप केलं जातं. तर ह्याबद्दल बोलणं म्हणजे व्यक्त होणं फार गरजेचं आहे. हो. राईट. आपला दुसरा प्रश्न आहे, आधी मी फुल ऑफ लाईफ म्हणजे फुल लाईफ एन्जॉय करायचे. पण आता आफ्टर मेनोपॉज कोणाशी बोलावं हे कळत नाही किंवा कोणाशी बोलावंसं वाटत नाही. तर त्यासाठी काय करायचं? त्यासाठी जसं मी आदल्या प्रश्नाला उत्तर दिलं तसं ऑल दॅट शी हॅज टू डू. प्लस शी खूप जर त्रास होत असेल तर तिला सायकॅट्रिस्ट काउन्सिलिंग घेऊन मी म्हटलं तसं SSRIs किंवा SNRIs ह्या मेडिसिन्स असतात आणि हे स्टार्ट केले की तिचे मूड डिसऑर्डर्स, तिचे स्लीप पॅटर्न्स हे खूप प्रमाणाने सुधार होतो अँड शी एबल टू ओव्हरकम दीज प्रॉब्लेम्स. हे खूप मोठे प्रॉब्लेम्स नाही आहेत. बट मेडिसिन आणि सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलरकडे जाऊन हे घेणं
हा जो ऑब्स्टॅकल आहे बरोबर. हा मनातून काढायला पाहिजे. नाही, मी सायकॅट्रिस्टकडे जाणार नाही. कारण सगळेच गायनेकॉलॉजिस्ट जे आहेत, स्त्रीरोग तज्ञ, हे तुम्हाला हे मेडिसिन्स प्रिस्क्राईब नाही करणार. दॅट नीड्स स्पेशल डॉक्टर्स टू प्रिस्क्राईब. तर समटाईम्स इफ तुमचा जर स्त्रीरोग तज्ञांनी सांगितलं की नाही तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जा, आपण हे जास्त इव्हॅल्युएट करून बघूया, तर ते पुढे मागे न बघता प्लीज कीप एन ओपन माइंड आणि गो टू अ सायकॅट्रिस्ट. सायकॅट्रिस्ट म्हणजे वेड्यांचा डॉक्टर. हे जे आहे अजूनही आहे हा पेशंट समज आहे. आहे, हा समज अजूनही आहे. तर डॉक्टरने का तुम्ही द्या ना मेडिसिन. हा सो समटाईम्स वी कॅनॉट गिव्ह ऑल द मेडिसिन्स. यू हॅव टू गो टू दॅट पर्टिक्युलर डॉक्टर. कारण माइंड रिलेटेड प्रॉब्लेम आहे. माइंड रिलेटेड प्रॉब्लेमचा डॉक्टर सायकॅट्रिस्ट आहे. सो यू हॅव टू अप्रोच दॅट डॉक्टर. आणि साधी गोष्ट आहे, आपल्याला जर का हार्ट डिसीज असेल तर आपण कार्डिओलॉजिस्टकडे जातो, आपण हृदयाच्या डॉक्टराकडे जातो. तसंच आहे हे की जर मनाचं काही असेल आणि जर का तुम्ही सांगताय की तुम्हाला इथे सायकोलॉजिस्टकडे जाण्याची गरज आहे किंवा सायकॅट्रिस्टकडे जाण्याची गरज आहे, तर आपल्याला खरंच तिथपर्यंत त्यांची मदत घेणं फार गरजेचं असतं. तिसरा प्रश्न असा आहे की माझ्या बायकोला मेनोपॉज आलाय, मी काय करू, कसं हँडल करू मला कळत नाहीये, प्रशांत सबनीस विचारताय. सो हा खूप म्हणजे ज्यांच्या बायका मेनोपॉजमधनं जातात ते खरंच ते हजबंड्स क्लूलेस असतात. कारण इट इज नॉट की त्यांना प्रेम नसतं बायकोबद्दल, पण ते स्वतःच्या जीवनमधलेच एवढे तरसलेले असतात की हा एक प्रॉब्लेम घरी जाऊन त्यांना हँडल करणं खरंच खूप डिफिकल्ट होतो. सो मी सांगेन की त्यांनी पण एक डॉक्टरकडे काउन्सिलिंग घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. की मेनोपॉज म्हणजे काय, जसं आपण आता सगळं डिस्कस केलं, हा जरी प्रोग्राम सगळ्या मेननी बघितला, सगळ्या पुरुषांनी बघितला, तर बिलीव्ह मी त्या घरी जाऊन डेफिनेटली त्या सगळे आपल्या बायकोकडे त्यांचा जो बघण्याचा आउटलुक आहे तो खूप चेंज होईल आणि दे विल हॅव अ लिटल बिट ऑफ सिम्पथी रादर दॅन इरिटेशन की काय हे हिचं नेहमीच आहे झालंय. कटकट आहे, कटकट झालेले आहे ते सोडून ही विल बी मोर अप्रोचेबल. ही बी लाईक अरे काय तुला त्रास होतोय मला कळतंय. हा दृष्टिकोनच चेंज होईल. दृष्टिकोन चेंज होतो. आपण थोडं जरा असंच करूया, आपण तसं करूया, तू आराम कर, मी करतो. थोडंफार कामामध्ये हेल्प करणं घरात. मेन म्हणजे काय, मी तुझ्यासाठी आहे हे जरी तिला कळलं ना तरी सुद्धा तिला खूप बरं वाटेल. कारण ती ऑलरेडी गिल्ट तिला असतं की मला काय होतंय, मला घरातली कामं जमत नाहीयेत, मला मुलांचं काही करता येत नाही, माझं इनलॉजचं करता येत नाही, आय एम नॉट मेकिंग माय हजबंड ऑल्सो हॅपी. ह्याच्यातनं ती ऑलरेडी जात असते. त्याच्यातनं तिला जर एक सपोर्टिंग पर्सन मिळाला तर खूप फरक पडतो रिलेशनशिपमध्ये आणि इट हेल्प्स हर टू गो थ्रू द ट्रान्झिशन फेज. पण मग अशा वेळेला पुरुषांनी सुद्धा काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग एवढंच की काय आहे हा प्रॉब्लेम, काय आहे ह्याच्यात, कितीपत प्रॉब्लेम्स होतात, आपल्या बायकोला जे होते ते नॉर्मल आहे का की ॲबनॉर्मल आहे का, ती अशी विक्षिप्त उगाच वागते, हे जरी त्यांना कळलं. सो दिस काउन्सिलिंग, आणि हे काउन्सिलिंग सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट नाही लागत. त्यांचं स्त्रीरोग तज्ज्ञांकडे सुद्धा त्यांनी हे बोललं किंवा त्यांनी जर स्वतः वाचलं यूट्यूबवरती किंवा बघितलं सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ मेनोपॉज, सो ही विल बी एबल टू डू अ गुड जॉब. म्हणजे हा कॉन्सेप्ट जर का त्यांना समजलं की यामध्ये काय काय होतं, त्याचे Exactly. कारण काय आहेत, रिस्क फॅक्टर काय काय आहेत, हे जर का त्यांनी बघितलं तरी सुद्धा त्यांना ह्या गोष्टीचा दृष्टिकोन चेंज होणार. बदलणार आहे. बापरे, आपण एवढं या विषयावर बोललोय. तर आपला आजचा हा जो विषय आहे की मला मेनोपॉज झालाय, पुढे काय, यावर तुम्ही आता एक सल्ला काय द्याल? ॲक्च्युअली सल्ला म्हणजे द होल एपिसोडच आपला सल्ला आहे. बट मी डेफिनेटली सांगेन की सायलेंटली घरात सफर न करता तुम्ही प्लीज बाहेर या आणि तज्ज्ञांकडनं हेल्प घ्या. द हेल्प इज अराउंड द कॉर्नर. तुम्हाला फक्त बाहेर यायचंय तुमच्या एका चक्रव्यूहमधनं आणि थोडीफार हेल्प घ्यायची आहे आणि स्वतःला पण तुम्हाला कोक्स करावं लागणार म्हणतात तसं. यू हॅव टू काइंड ऑफ एनकरेज युअरसेल्फ की नाही, मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, मला डॉक्टरना भेटायचं आहे, मला औषधं चालू करायची आहेत आणि मला ह्या सगळ्यातनं बाहेर यायचं आहे. बरोबर. आणि उगाच हजबंडवरती चिडचिड न करून तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर बसून सांगू शकता किंवा मला असा असा त्रास होतोय. त्यामुळे तुमच्या आयुष्यातला कम्प्लीट मेनोपॉज म्हणजे पॉज, थांबा, हजबंड नथिंग डुईंग असं काही नाहीये. यू कॅन ओव्हरकम दॅट आणि आम्ही डॉक्टर्स इथे आहोत तुम्हाला सगळा हेल्प आणि सगळा सल्ला देण्यासाठी. सो प्लीज गो टू युअर स्त्रीरोग तज्ञ आणि त्यांच्याकडे जाऊन हेल्प मागा. वी आर जस्ट अराउंड द कॉर्नर अँड वी आर रेडी, व्हेरी व्हेरी मोर दॅन हॅपी टू हेल्प यू. बरोबर आहे. म्हणजे फक्त तुम्हाला तुमच्या कोशातून बाहेर यायचंय. येस, तुम्हाला फक्त बोलायचंय करेक्ट, आणि तुमचा जो आपला माणूस आहे त्याच्याजवळ व्यक्त व्हायचंय. ॲब्सोल्युटली परफेक्ट. डॉक्टर, तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तुम्हाला आपला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. पुढे कायच्या पुढल्या एपिसोड्समध्ये कुठले कुठले विषय यायला हवेत हे सुद्धा तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा.
आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहेच, ते फॉलो करा आणि पुढे कायचा एपिसोड न चुकता बघण्यासाठी आपलं पुढे काय हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा पुढे काय.